खूप सुंदर वाटत आहे, खायला पण टेस्टी आहे, जसा बघायला कलर आहे तसा. बनवून बघा. लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. जय भीम मंडळी, अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मी आज बनवत आहे टमाटरचा रस्सा आणि टमाटरचं आळण. आमच्याकडे आळण म्हणतात, तुम्ही काय म्हणता कमेंट्समध्ये सांगा. तर चला आज टमाटरचं आळण बनवूया. तर टमाटरसाठी जे रस्सा आपण आळण बनवत आहोत त्याला जे साहित्य लागत आहे ते मी घेतलेले आहे. तर मी घेतलेले आहे 5 ते 6 मीडियम आकाराचे टमाटर बारीक बारीक कापून घेतलेले आहे. आणि सोबतच मी पोपटचे दाणे घेतलेले आहे, जेणेकरून खूप छान वाटते खायला पोपटीचे दाण्याचं आळण. आणि सोबतच मी मेथी घेतलेली आहे थोडीशी, आणि 2 कांदे घेतलेले आहेत छोट्या आकाराचे. चला तर आता कापून घेऊया आपण हे कांदे आणि सुरुवात करूया बनवायला. कांदा आपला कापून झालेला आहे आणि गंज पण गरम झालेला आहे. तर मी याच्यामध्ये ॲड करत आहे 4 ते 5 चम्मच तेल. हा छोटा आहे बघा. 5 चम्मच मी तेल ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. आता तेल थोडंसं गरम झालेलं आहे. तर आपण थोडंसं अर्ध्यापेक्षा पण कमी थोडंसं जिरं ॲड करूया त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये जो कांदा आपण कापलेला होता तो ॲड करूया. कांदा टाकला आणि त्याच्यानंतर थोडंसं अद्रक लसूणचा पेस्ट 1 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट ॲड करत आहे बघा. आणि याला छान होऊ देते. कांदे पण झालेले आहे बघा. तर अद्रक लसूणचा पेस्ट आपल्याला झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच धनिया पावडर ॲड करूया. 1 चम्मच धनिया पावडर, थोडीशी हळद ॲड करूया आणि 1 ते 1.5 चम्मच तिखट, जे तुमच्याकडे जे तिखट आहे तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यामध्ये. तर मी 1.5 चम्मच आता तिखट ॲड केलेलं आहे. आणि आता मी याच्यामध्ये टमाटर ॲड करते. थोडासा गरम मसाला ॲड केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल, कारण आवश्यकता नाही, पण मी थोडासा टाकते गरम मसाला, थोडासा, जास्त नाही. आणि टमाटर ॲड करत आहे बघा. टमाटर ॲड केली. त्याच्यानंतर जे पोपट आपण घेतलेली होती, पोपटीचे दाणे, ते ॲड करत आहे. सोबतच मी मेथी घेतलेली होती, जे बारीक चिरून घेतली, छान स्वच्छ धुवून, ती पण ॲड करत आहे. आणि याला छान होऊ देते 5 ते 10 मिनिटं, जोपर्यंत आपले टमाटर होत नाही. नमक टाकते आता. नमक ॲड करायचं राहिलेलं आहे, कारण टमाटर शिजणार नाही बिना नमकनी. नमक आवश्यकतेनुसार, चवीनुसार, जितकं लागते तितकं. मी मिनिमम 1 चम्मच टाकलेला आहे नमक बघा. आता याला 5 ते 10 मिनिटं छान होऊ देते फुल आचवर. गॅस फुल केलेली आहे बघा. चला तर आता याला शिजू देते आपण बघा. तर भाजी आपली टमाटरचा आळण, मस्त टमाटर शिजलेले आहे, भाजी पण मेथीची छान झालेली आहे. आता पुन्हा थोडंसं 5 मिनिटं होऊ देते. खूप छान वाटते खायला, मुलांना पण खूप आवडते. बनवून बघा. टमाटरचा रस्सा बघा. आपला टमाटर छान आता झालेली आहे रेडी. आता आपल्याला याला थोडंसं 2 चम्मच गव्हाचं पीठ लावायचं आहे बघा. 2 चम्मच मी घेतलेलं आहे. आता याला छान थोडंसं पातळ करून याच्यामध्ये मी आता ॲड करत आहे. मी पातळ केलेलं आहे आता, आणि याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे. आणि छान याला आता मुलांची इच्छा होती की आज टमाटरचा रस्सा बनव मम्मी, कारण त्यांना खूप आवडते मुलांना माझ्या.
आता याच्यात पाणी ॲड करूया आपण एक ग्लास. जितकं पातळ हवं आहे आपल्याला तेवढं आपण पातळ करू शकतो. छान वाटते. चुलीवरचं पण खूप सुंदर होते हे आडण टमाटरचं रस्सा आणि मस्त वाटते खायला. कणक्याचा भात आणि टमाटरचं आडण खूप छान वाटते. पण आज मला वेळ नव्हता कणक्या बघायला. आज तांदळाचाच भात केलेला आहे. आता याला आपण 5 मिनिटं उकळी येऊन देऊया. बघा आडण आपलं रेडी झालेलं आहे. खूप सुगंध येत आहे. कमी मसाल्यामध्ये आडण आपला झालेला आहे. टमाटरचा रस्सा खूप छान वाटते खायला. आता आपण सांबार ॲड करूया. बघा सांबार ॲड करत आहे मी. बघा बनवून बघा. सिंपलची रेसिपी आहे. खूप छान वाटते खायला. मुलांनाही आवडेल. आता तर सगळे वाट बघत आहेत खायला. चला तर आता सर्व करूया. गॅस बंद करत आहे. बघा टमाटरचा रस्सा बनलेला आहे. रेडी झालेला आहे. सिंपलची रेसिपी आहे. पोरांना खूप आवडते. टमाटरचा रस्सा किंवा आडण म्हटल्या जाते. तर बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.